हाय हॅलो नमस्कार, द्वारका रसोईमध्ये स्वागत आहे. अधिक मास स्पेशल अनारसा बनवणार आहोत. हे बघा 2 दिवस पहिले मी भिजवत टाकलं होतं. आज प्रत्येक दिवशी पाणी चेंज करायचं जेणेकरून त्याला स्मेल येणार नाही. छान असा खुसखुशीत जाळीदार अनारसा बनणार आहे. हे बघा छान असं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता ते आपण पाणी छान काढून घेणार आहोत. हे बघा 2-4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं आहे. आणि हे बघा स्वच्छ पाणी काढून छान अशा आपण एका चाळणीमध्ये ते काढणार आहोत. हे बघा छान चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर त्याचं पाणी पूर्ण मतलब पाणी छान सुकेपर्यंत ते जाईपर्यंत ठेवायचं आहे. हे बघा आता पाणी त्याचं पूर्ण निघून गेलेलं आहे. आणि एका कपड्यावर असं छान ठेवलं ना तर लवकर मतलब त्याचं हे निघून जाते पाणी. 1 ग्लास, हे बघा ह्या ग्लासने मी 1 ग्लास तांदूळ घेतले होते. हे बघा कपड्यावर ते छान असे सुकले आहेत आपले तांदूळ. आता मिक्सरला हे बघा ह्याच ग्लासने घेतले होते मी 1 ग्लास तांदूळ. हे बघा आता छान असे मिक्सरला काढणार आहोत. चाळणीमध्ये चाळून छान असा बारीक त्याची पीठ बनवणार आहोत जेणेकरून छान असे अनारसे बनतील. त्याच मापाने हे बघा 1ला थोडंसं कमी, मतलब एवढं माप सफिशियंट आहे जेणेकरून अनारसे तेलामध्ये विरघळणार नाहीत. छान असे अनारसे बनणार आहेत. हे बघा एकत्र करायचं आहे. जसं मी हे चाळून घेतलं आहे तसंच साखरही आपण बारीक करून त्यामध्ये मिक्स करायचे. दोन्ही मिक्स करून परत 1 वेळा मिक्सरला काढायचं आहे. हे बघा असं छान असा गोळा बनतो. याचे छान असे लाडू बनवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याला हवा आहे तेव्हा 1-1 लाडू फोडून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून छान असे लाडू जेव्हा आपल्याला करायचं त्या अगोदर 5-10 मिनिट पहिलेही आपण त्याला हे बघा फोडून मिक्स करून घ्यायचे. त्याचा आटा मळायचा आहे. एखादा लाडू एक्स्ट्रा ठेवायचा आहे जेणेकरून जास्त पाणी जर झालं तर आपण त्याला ते ॲडजस्ट करू शकतो. म्हणून 1 लाडू एक्स्ट्राचा ठेवून द्यायचा आहे. हे बघा आता त्यामध्ये पाणी घालणार. थोडंसं पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आहे हातावरती. हे बघा लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. आणि त्याची छान असा एकजीव कणिक मळायची आहे. हे बघा छान असा कणिक आपण इथं मळत आहोत. थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे जेणेकरून ते जास्त साखर असल्यामुळे जास्त पाणी पडले की ते मेल्ट होणार आहे. म्हणून लागेल तसंच पाणी घालायचं आहे. हाताचा शिंतोडा द्यायचा आहे. असं हातानेच त्याला थोडं थोडं ओलं करायचं आहे. हे बघा छान अशी घट्टसर अनारशाचं पीठ झालेलं आहे. छान असा आटा मळून झालेला आहे. आता आपण छान असे कढईमध्ये तेल टाकलं आहे. एका पोळीपाटावर खसखस घेतली आहे. अशी घट्टसर असल्यामुळे छान असा लाडू बनवायचा आहे हातावरती आणि त्याला छान असा आकार द्यायचा आहे. आणि आकार हाताने दिल्यानंतर आपण त्याला पोळीपाटावर खसखसीवर गोल गोल फिरवून छान असा अनारसा बनवायचा आहे. जेवढं पातळ बनवता येईल तेवढं छान असा मस्त जाळीदार अनारसा बनणार आहे. हे बघा छान असा जाळीदार अनारसा आपण तयार केलेला आहे. आता ते सीनवरती मी आता जस्ट तेल टाकले म्हणून याची फ्लेम जास्त आहे गॅसची. आता कमी करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण अनारसा सोडणार आहोत. आता सीनवर करून घ्यायचं आहे. हे बघा आता छान असा अनारसा सोडायचा आहे. तेलामध्ये अनारसा सोडला की सीनवर करायचा आहे जेणेकरून छान असा पांढरा शुभ्र जाळीदार अनारसा बनणार आहे. हे बघा छान असं तेल सोडायचं वरून जेणेकरून जाळी मस्त पडणार आहे अनारशांना. आणि छान असे मस्त असे अनारसे बनणार आहेत. हे बघा मस्त असा अनारसा बनला आहे. असेच प्रत्येक अनारसे बनवून घ्यायचे आहेत. बऱ्याच मतलब लेडीजना वाटते की अनारसा खूप हार्ड आहे बनवायला किंवा तेलात टाकलं की मेल्ट होतो. पण असं काही नाही होत. त्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा छान असा अनारसा बनला आहे. असे 1-1 करून प्रत्येक अनारसे पांढरा शुभ्र बनला आहे. हे बघा छान असं यापेक्षाही पांढरा बनवू शकतो. पण हा फर्स्ट होता. थोडं तेल गरम होतं
आता बघा नेक्स्टवाला, असे एक एक हातावर लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि छान अशा तेलामध्ये सोडायचे आहेत. खुसखुशीत असं जाळीदार क्रिस्पी अनारसा बनणार आहे. हे बघा, हातावर आपण बनवून घेतल्यानंतर पोळीपाटावर त्याला छान असा खसखसीमध्ये स्प्रेड करून गोल गोल फिरवत जायचं आहे आणि त्यानंतर आपण छान असं तेलात सोडायचं आहे. हे बघा, इथं बनला आहे छान असा अनारसा हातावर. माझ्या अनारशाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे, तर माझा कधीही ना तेलात मेल्ट होतो ना पाणी पण मी व्यवस्थित त्याच्यानुसारच मतलब हातावर घेऊन शिंपडत जाते, जेणेकरून पाणी जास्त झालं तर ते आटा मेल्ट होणार नाही. म्हणून छान असे अनारसे मी नेहमीच बनवते. प्रत्येक सणाला माझ्याकडे अनारसा बनतो. हे बघा, छान असा अनारसा सीनवर आपण त्याला तळून घ्यायचा आहे. त्यामध्ये लागेल तसं असं तेल वरतून आपण सोडवत जायचं आहे. हे बघा, छान असा पांढरा शुभ्र अनारसा बनणार आहे. तर मैत्रिणींनो, छान अशी इझी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात आपण छान असा अनारसा 2 दिवस भिजवत टाकायचा आहे. तिसऱ्या दिवशी प्रत्येक दिवशी पाणी चेंज करायचं आहे, जेणेकरून त्याची स्मेल येणार नाही. हा बघा, छान असा अनारसा बनला आहे. वास न येण्यासाठी किंवा त्याची स्मेल न येण्यासाठी प्रत्येक दिवशी पाणी चेंज केलं, 2 दिवसात पाणी चेंज केलं, तिसऱ्या दिवशी काढून आपण छान असं मिक्सरला काढलं. आपण तुम्ही बघितलंच आहे. त्यानुसार छान असे हे बघा, खूप कमी वेळात आपण कितीतरी अनारसे आणि मस्त. माझ्या इथं माझ्या जयला खूप आवडतो. हा बघा, छान असा कुरकुर आवाज येत असणार आहे तुम्हाला. छान असा अनारसा बनला आहे. तर तुम्हाला माझी अनारशाची रेसिपी कशी वाटली प्लीज नोट कराल.